हॅलो सर्वांना. झालं जेवण वगैरे? माझं पण झालं बघा. माणसाने ना आयुष्यामध्ये ना इतकं पण चांगलं काम नाही करावं आणि इतकं पण चांगलं वागू नये की त्याच्या बदल्यात आपल्याला लोक घाणच बोलतील. ओके, माझ्या बाबतीत असंच घडलेलं आहे. मी ज्यांना रोजीरोटीला लावलं, ज्यांच्या दुःखात गेले, ज्यांच्या दवाखान्यात त्यांना सहाय्य केलं, ज्यांच्यासाठी चांगल्या काही गोष्टी केल्या ना, त्यांनी मला आणि हो सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तीला, माझ्या मुलीला, तिला पण मी 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, परंतु ती पण माझ्या विरोधात गेली आणि विरोधात आहे. तर असू द्या, मी ज्याचं ज्याचं भलं केलं त्यांनी मला उलटून घातच केलं, एवढं मात्र खरं आहे. आता मी शहाणी झाले. आता जेवढ्यात तेवढं नको, लोकांच्या नड्यापर्यंत हात घातला पण काही फायदा नाही झाला. ते खाऊन पिऊन माझ्यावरच उलटले, एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं आता तोबा करून घेतलेला आहे की नाही, लोकांचं एवढं पण चांगलं करू नका की लोकांनी आपल्या चांगलपणाचा फायदा घेऊन आपल्याला वाईट ठरवावं, नाही का. माझ्या स्वतःचं पोटचं लेकरू ते माझ्यावर उलटलं तर मी जगाचं काय सांगू, हो की नाही. त्याला एवढं शिकवून लहानचं मोठं केलं, किती खस्ता काढल्या, किती काय केलं हे माझ्या जीवाला माहिती आहे. त्याने उपकार नाही ठेवले तर दुसऱ्याचं काय मी सांगू, आहे की नाही. तर असं आहे बघा, आपण कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आला दिवस आपल्या देवाचं नाव घ्यायचं आणि काढायचं. मरायचं तर एक दिवस सगळ्यांनाच आहे. कोण आलेले आणि जाताना कोणी काही घेऊन जाणार नाही. त्यांना वाटतं की आम्ही घेऊन जाऊ, तर तुम्ही घेऊन जायचं असेल तर तुम्हाला जा बाबा, पण आम्ही तर इथंच सर्व सोडून जाणार, एवढं मात्र खरं आहे, हो की नाही. मेल्यावर हे नको बोलायला की बाई फार वाईट होती किंवा फार चांगली होती किंवा फार वाईट होती, फार लोकांना तिने त्रास दिला, असं बोलायला नको. हां, आणि अजून एक सांगायचं, आपण दुसऱ्याला त्रास देतो, दुसऱ्याला आपण नाहक छळतो ना, तर देव ते आपले कर्म बघत असतो आणि आपल्याला पण आपल्या शरीराला पण तो त्रास देतो, एवढं मात्र नक्की आहे. आणि त्रास होतो हे मी पाहिलेलं आहे. धन्यवाद.